सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 जानेवारीचे दिनविशेष पाहणार आहोत. त्यातील महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 2 जानेवारी हा जागतिक अंतर्मुख दिन म्हणून साजरा केला जातो. अंतर्मुख लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि त्यांना वेळ देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच हा राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. विज्ञान कथा या साहित्य प्रकारांचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच 2 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बफेट दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये विविध पदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस राष्ट्रीय प्रेरणा आणि प्रोत्साहन दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना प्रेरणा देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता आपण 2 जानेवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया. 1757 प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. 1881 लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरू केले. 1885 पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. 1905 मंचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. 1936 मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1942 दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी मनिला फिलिपाईन्सवर ताबा मिळवला. 1945 दुसरे महायुद्ध जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंडमधील विमानतळांवर हल्ले केले. 1951 रशियाने ल्युना 1 हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले. 1954 राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली. 1985 पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटांचे प्रकाशन केले. 1989 मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिग्दर्शक, कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या. 1998 डॉक्टर सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डीलिट पदवी प्रदान केली. 1999 अमेरिकेत हिमवादळात मिलवॉकीमध्ये 14 इंच तर शिकागोमध्ये 19 इंच हिम पडला. शिकागोचे तापमान 13°F इतके कमी झाले. 2000 संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन. 2000 पनामा सरकारने 85 वर्षाच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. आता आपण 2 जानेवारीला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया. 1920 अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक आयझॅक आसिमॉव यांचा जन्म. 1932 अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगोवाल यांचा जन्म. 1959 भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म. 1960 भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा यांचा जन्म. आता आपण 2 जानेवारीला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया. 1316 दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन. 1935 स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. 1943 हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे निधन. 1944 अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. 1952 व्यक्तीचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन. 1999 भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन. 2002 पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन. 2015 भारतीय शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन. तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 जानेवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.